नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांचे मला असंख्य प्रश्न असतात, वरचेवर कमेंट येतात, प्रश्न येतात की सर आता महाट्रान्सको याची एक्झाम कधी होईल किंवा महाडिस्कॉमध्ये गेट कॅन्सल होईल का, किंवा महावितरणचं जे काही मोठी जाहिरात आलेली आहे त्याची ॲड कधी येईल किंवा त्याची एक्झाम कधी एक्सपेक्टेड आहे वगैरे, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करतो आहे। त्यामध्ये आपले जे पॉईंट्स आहेत त्यानुसार महाट्रान्सको एई एक्झाम म्हणजे बघा, महाट्रान्सको एई आता एक्झाम एक्सपेक्टेड आहे 6 तारखेला। 6 जानेवारीला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनची एक्झाम शेड्यूल होती, तर ती ऑलरेडी झालेली आहे। इलेक्ट्रिकलसाठी या महिन्याच्या एंडिंगपर्यंत थोडंफार आशा आहे, परंतु माझ्या अंदाजाने किंवा जे काही माहिती घेतो त्यानुसार फेब्रुवारीच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये ही एक्झाम येण्याची शक्यता आहे। ठीक आहे, बाकी अजूनपर्यंत त्यांनी डेट वगैरे बुक केलेली नाही IPVSने वगैरे, त्याच्यामुळे ते पण अपडेट आपल्याला पुढच्या 8-10 दिवसात येऊन जाईल। परंतु प्रश्न भरपूर असल्यामुळे मी तुम्हाला माझा अंदाज सांगू शकतो की साधारण फेब्रुवारीच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये इलेक्ट्रिकल एई ट्रान्सकोची एक्झाम होऊ शकते। महावितरणमध्ये जम्बो भरती आलेली आहे ITIसाठी, त्यानंतर डिप्लोमा सिव्हिल इलेक्ट्रिकलसाठी आणि प्लस BE सिव्हिल इलेक्ट्रिकलसाठी एईसाठी। ठीक आहे, आणि BComसाठी BBAसाठी वगैरे, अकाउंट असिस्टंट वगैरे। पण तो सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे बघा, गेट कंपल्सरी केलेला आहे। गेट क्वालिफाईड विद्यार्थी आहे त्यांनाच फक्त ते इथे घेणार आहे, कुठल्याच प्रकारची एक्झाम घेणार नाही असं त्यांनी नोटीसमध्ये सांगितलेलं आहे महावितरणने। परंतु ती फायनल जाहिरात नाही आहे, फायनल जाहिरात पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये कधीही येऊ शकते। ठीक आहे, महावितरणची जी मोठी जाहिरात आहे ती आता पुढच्या 8-10 दिवसामध्ये येऊन जाईल। ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की ते गेटचं त्यांनी कंपल्सरी जिथे केलेलं आहे ते अतिशय अन्यायकारक तो डिसिजन त्यांनी घेतलेला आहे। महाट्रान्सको आणि महाजनकोसारख्या ज्या मोठ्या मोठ्या चांगल्या कंपन्या आहे, रेप्युटेड कंपन्या आहे, त्यांनीसुद्धा गेट कंपल्सरी केलेलं नव्हतं, एक्झाम थ्रू सिलेक्शन केलेलं आहे। आता गेट कॅन्सलेशनसाठी अतिशय मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे। त्यांनासुद्धा हे माहिती आहे किंवा त्यांनासुद्धा याची जाणीव असेल की हे बाकी कुठेच इम्प्लिमेंट केलेलं नाही आणि महावितरणमध्ये इम्प्लिमेंट करण्याची काही गरजच नाही आहे। आणि दुसरी गोष्ट, डोमेसाईलसुद्धा कंपल्सरी करणे आवश्यक आहे, जेणेकरून महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना इथे तरी कुठेतरी चांगली संधी मिळेल। बाकी सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी किंवा बाकीच्या राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी बाकी ठिकाणीसुद्धा संधी उपलब्ध आहे, परंतु महावितरणसाठी एक विद्यार्थी जेव्हा BE इलेक्ट्रिकल करतो तेव्हा सगळ्यात त्याच्या मनामध्ये सगळ्यात पहिला जॉब असतो, ड्रीम जॉब, तो म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये, तो म्हणजे महावितरण। त्याच्यामुळे आता बरेचसे युनियन असेल, बऱ्याचशा संघटना असतील, बरेचसे अकॅडमी असतील, त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहे। त्याच्यामध्ये मित्रांनो महावितरणतर्फे म्हणजे SCA सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन युनियन आहे आणि त्यांनीसुद्धा अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे। त्यांचे जे जनरल सेक्रेटरी आहे त्यांनी डायरेक्ट ऊर्जा सचिवांना पत्र वगैरे करून त्याचं मीटिंग वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहे। त्याच्यामध्ये पुढल्या म्हणजे आता ही जी जाहिरात येणार आहे आपल्या 8 ते 15 दिवसामध्ये, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आपल्याला प्रतिसाद मिळेल त्याचा अशी आपण आशा करू शकतो। कारण की जे काही आता घडामोडी घडत आहेत, इंटरनल घडामोडी घडत आहे, त्याच्यावरून असं लक्षात येत आहे की गेट कॅन्सल होण्याची शक्यता अतिशय जास्त आहे। परंतु तरी आपण प्रयत्न सुरू करणे आवश्यक आहे मित्रांनो, कारण यांचा काही भरोसा नसतो। त्याच्यामुळे जाहिरातची मेन जाहिरात आहे त्याच्या आधी गेट कॅन्सल होणं अतिशय आवश्यक आहे। प्रयत्न सगळ्या दृष्टीने सगळ्या साईडनी सुरू आहे मित्रांनो, त्याच्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला आशा आहे की तुम्ही तयारीमध्ये राहा। कारण की कसं आहे की जाहिरात आल्यावर तुम्हाला हार्डली 2-1 महिने मिळतील, कारण यावेळेस कसं आहे की इलेक्शनमुळे त्यांनी प्रत्येक जाहिरातीमध्ये फेब्रुवारी मार्च असं एक्झाम टेंटेटिव्ह शेड्यूल असं दिलेलं आहे। त्याच्यामुळे मार्चमध्ये सुद्धा ही एक्झाम होऊ शकते। जानेवारीमध्ये जर आता सुरू झालं तर जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये फॉर्म सबमिशन होईल आणि त्यानंतर मार्चमध्ये ही एक्झाम होऊ शकते। बाकीचे जे एक्झाम आहे महावितरणच्या ते बऱ्यापैकी तुम्हाला मार्चमध्येच तिथे बघायला मिळू शकतात, कारण की त्यांना तसं टार्गेट दिलेला आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे त्या दृष्टीने थोडासा अभ्यासाचा प्रयत्न करा। तर मित्रांनो थर्ड पॉईंट आहे तो म्हणजे महाजनको JEE जे विद्यार्थी जॉईनिंगसाठी वाट बघत होते त्यांना ऑलरेडी काही जणांना लेटर आलेले आहे, जॉईनिंग लेटर आलेलं आहे बाय पोस्ट वगैरे, तर काही जणांना आता येत आहे। तर बघा 29 जानेवारीला त्यांचं ट्रेनिंग शेड्यूल आहे, त्याच्यानुसार तुम्हाला तिथे डेट दिलेली आहे, तुमच्या लेटरवर डेट दिलेली असेल, तुम्हाला 29 जानेवारीला तिथे अटेंड करायचं आहे किंवा त्याच्या आधी तुम्ही जाऊ शकत असाल तर फारच चांगलं। एईसाठी कोराडी नागपूर आहे आणि JEEसाठी नाशिकला दिलेलं आहे आणि त्यांना पोस्टिंगसुद्धा दिलेली आहे, म्हणजे 1 वर्ष ट्रेनिंग आहे आणि ट्रेनिंगनंतर तुम्हाला कुठे पोस्टिंग द्यायची ते सुद्धा त्यांनी डिसाईड करून ऑफर लेटरमध्ये किंवा जॉईनिंग लेटरमध्ये ते दिलेलं आहे। म्हणजे पोस्टिंग तुम्हाला ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे। ज्यांना ऑफर लेटर मिळाले असेल त्यांना ऑलरेडी त्यांना माहिती असेल, परंतु ज्यांना नाही मिळाले तर पुढच्या 1-2 दिवसामध्ये ते मिळून जाईल। ठीक आहे, आणि 29 तारखेपासून ट्रेनिंग शेड्यूल त्यांनी केलेलं आहे। ते पत्र जे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांना त्याच्यावरून मी सांगतो आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे आता कुठल्याच प्रकारची काळजी करण्याची गरज नाही। आणि बाकी तुम्हाला जर चेंजेस करायचे असेल, तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी पोस्टिंग दिली असेल आणि तुम्हाला ते नको असेल किंवा ते कम्फर्टेबल नसेल तर तुम्हाला ते प्रयत्न तुम्ही नंतर करू शकता, पण सध्या तुम्हाला ॲक्च्युली त्यामध्ये कुठल्याच गोष्ट ते ऐकून घेत नाही पहिल्या पोस्टिंगमध्ये, पण काही जेन्युइन रिझन असतात, काही मेडिकल रिझन असतात, तर तुम्ही तुमच्या ट्रेनिंगचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडंफार तिथे हेड ऑफिसला जाऊन वगैरे तिथे थोडीशी रिक्वेस्ट करू शकता ऑफिशियल। महाट्रान्सको टेक्निशियन हे जे काही आता फॉर्म सबमिशन ऑलरेडी विद्यार्थ्यांचं झालेलं आहे ITI इलेक्ट्रिशियन विद्यार्थ्यांचं,
त्यामध्ये एक्झाम डेट वगैरे किंवा एक्झाम कधी होऊ शकते, एक्सपेक्टेड काय मंथ आहे किंवा काय डेट आहे वगैरे. तर मित्रांनो त्याबद्दल अजून काही कुठल्याच प्रकारचं अपडेट नाही आहे, परंतु माझ्या माहितीप्रमाणे फेब्रुवारी एंडपर्यंत किंवा मार्चपर्यंत ही एक्झाम होऊन जाईल. त्याच्यापेक्षा जास्त डिले होणार नाही, खूप जास्त डिले होणार नाही. मार्चच्या आधी ही एक्झाम होऊन जाईल किंवा फेब्रुवारी एंडमध्ये सुद्धा ही एक्झाम एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. त्याच्यानुसार तुमची तयारी सुरू ठेवा. अतिशय उत्कृष्ट आणि चांगली तयारी करा मित्रांनो, कुठल्याच प्रकारच्या. कारण महावितरणपेक्षा खूप चांगला जॉब आहे हा, ड्रीम जॉब आहे. त्याच्यामुळे कसं आहे की महाट्रान्सकोवर तुम्ही पूर्ण फोकस करा. बाकी नंतर तुमचं महावितरण महापारेषण दोन्ही तुमचा अभ्यास सायमल्टेनियसली केला तरी चालेल, कारण की एकच सिलेबस आहे, एकच एक्झाम पॅटर्न आहे, सगळं सेम आहे, कुठेच काही फरक नाही आहे. फक्त महावितरणमध्ये वायरमन प्लस इलेक्ट्रिकल आहे, वायरमन प्लस इलेक्ट्रिशियन आहे आणि महापारेषणमध्ये फक्त इलेक्ट्रिशियन आहे, तेवढा फरक पडलेला आहे. त्यानंतर महाजनको टेक्निशियन 3 म्हणजे IT इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि बाकीचे ब्रँचेस आहे, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे ट्रेड्स आहे ITIचे. तर त्यांचं जे ॲड आहे मित्रांनो त्याबद्दल कुठल्याच प्रकारचं अपडेट नाही आहे. परंतु जसं महावितरणने एकदम जम्बो भरती काढलेली आहे, खूप मोठ्या प्रमाणात भरती काढली आहे, तशी महाजनकोची येऊ शकते. परंतु शक्यता अजूनपर्यंत काही कन्फर्म नाही आहे, कारण की कुठल्याच प्रकारचं त्याच्यात अपडेट नाही आहे. 31 जानेवारीपर्यंत एखादी ॲड आली तर येऊ शकते, नाहीतर ती डायरेक्ट एप्रिलमध्ये येईल. ठीक आहे. त्या दृष्टीने तुम्ही तयारीत राहू शकता. जे विद्यार्थी महाजनको टेक्निशियन 3साठी प्रिपरेशन करत असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नॉनटेकचं सगळं सिलेबस आहे, टेक्निकल कुठेच त्यांनी मागच्या तरी एक्झाममध्ये नव्हतं. आता यावेळेस ते काय अपडेट देतात ते बघू आपण, परंतु नॉन टेक्निकलचा तरी अभ्यास तुम्ही सुरू ठेवा असं मला वाटते. ठीक. महावितरणमध्ये उपकेंद्र सहाय्यकच्या जागा निघालेल्या नाही आहे, त्यांनी इंटर्नलमध्ये सुद्धा काढल्या नाही, डायरेक्टमध्ये सुद्धा काढल्या नाही आहे. तर विद्यार्थी मित्र प्रचंड निराश झालेले आहे, परंतु त्यावर स्ट्रॉंग अपडेट आतापर्यंत मिळाले नाही, कारण की ज्या काही जाहिराती त्यांना द्यायच्या होत्या त्या 31 डिसेंबरच्या याच्यामध्ये त्यांनी पूर्ण जाहिराती महावितरणने दिलेल्या आहे. त्याच्यामुळे उपकेंद्र सहाय्यकचं सध्या शक्यता मला कमी वाटत आहे, परंतु शक्यता म्हणजे असं म्हणू शकत नाही की बा आशाच नाही असं नाही म्हणू शकत, परंतु पुढल्या काही ड्युरेशनमध्ये ते इंटरनल नोटिफिकेशनमध्ये तरी काढू शकतात अशी एक आशा आहे. तर अशा करतो मित्रांनो, बऱ्यापैकी अपडेट द्यायचा मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यावर आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करू. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून कोणाला ज्यांना माहिती हवी असेल त्यांना ती माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.